बोगद्यात स्फोट, मिथेनची गळती, 20 कामगार ठार. नेमकं घडलंय काय? दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी सोनम वांगचूक उपोषण करतात. सर्व देशाचं लक्ष या आंदोलनावर आहे. मात्र एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सिक्कीममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाच्या तीस्ता स्टेज 6 प्रकल्पाच्या बोगद्यात मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल 20 कामगारांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 5 कामगार बोगद्यात अडकल्याची माहिती आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, पण बचाव कार्य करताना मिथेन वायूमुळे मोठी अडचण येते. बोगद्यात जाण्यासाठी ऑक्सिजन नसल्यानं जवानांना बचाव कार्य करणं अवघड जात आहे. या व्हिडिओतून पाहूयात की ही सिक्कीममधील दुर्घटना कशी घडली आहे. 5 कामगारांना बाहेर काढताना कोणत्या अडचणी येत आहेत, मिथेन वायू काय आहे आणि त्याचा कसा अडथळा येतोय, पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील समरदुंग येथे राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाच्या तीस्ता स्टेज 6 प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. बोगद्याच्या अंतर्गत भागात खोदकाम करत असताना ड्रिलिंग मशीनचा थेट धक्का खडकांच्या पोकळीत साचून राहिलेल्या अत्यंत ज्वलनशील अशा मिथेन वायूच्या मोठ्या साठ्याला लागल्याची माहिती आहे. मिथेन वायू हवेच्या संपर्कात येताच आणि ड्रिलिंगमुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या किंवा ठिणगीच्या संपर्कात आल्यामुळे बोगद्याच्या आतमध्ये अचानक प्रचंड मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बोगद्याच्या आतील भिंतींना आधार देणारे सिमेंट आणि लोखंड जागीच मोडून पडले. मोठा ढिगारा कामगारांच्या अंगावर कोसळला. बाहेर काढण्यात आलेल्या अनेक मजुरांच्या मृतदेहांचे वैद्यकीय परीक्षण केले असता त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या भाजलेल्या जखमा आढळून आल्यात, ज्यावरून स्फोटाच्या वेळी आतमध्ये आगीचा मोठा भडका उडाला होता हे सिद्ध झालंय. 20 जुलै रोजी भर दुपारी हा संपूर्ण अपघात दक्षिण सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील समरदुंग झोलुंगे परिसरात घडलाय. तीस्ता स्टेज 6 या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात एकूण 25 कामगार अडकले होते. हिमालयाची भौगोलिक रचना ही अत्यंत नाजूक आहे, जिथं भूगर्भाच्या आत सातत्यानं हालचाली होत असतात. या प्रकल्पाच्या बोगद्याचं खोदकाम जमिनीच्या आत सुमारे 1.5 किलोमीटर पर्यंत पूर्ण झालं होतं. 20 जुलै रोजी दुपारी कामगारांची नेहमीची शिफ्ट सुरू होती आणि आतमध्ये जड यंत्रांच्या साहाय्यानं ड्रिलिंगचं काम सुरू होतं. त्याच वेळी हा अपघात घडलाय. 25 पैकी 20 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलंय. 5 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत बोगद्याच्या अतिशय खोल भागात अडकलेले आहेत. केवळ ढिगारा कोसळण्यापुरते हा अपघात नाहीये. बोगद्याच्या आतमध्ये उद्भवलेला भयानक विषारी मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर संपूर्ण बोगद्यात पसरलेले वायूचं साम्राज्य यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे. स्फोट झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच NDRF, SDRF आणि स्थानिक पोलीस अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. परंतु बोगद्याच्या आत पोहोचताच जवानांना एका भीषण आव्हानाचा सामना करावा लागला. स्फोटामुळे बोगद्याच्या आत केवळ मिथेनच नाही तर कार्बन मोनॉक्साईड आणि अत्यंत प्राणघातक अशा हायड्रोजन सल्फाईड सारख्या विषारू वायूंचं प्रचंड मोठं साम्राज्य पसरलं होतं. बोगद्याच्या आतमध्ये ऑक्सिजनची पातळी कमालीची घसरून थेट 0% आली होती. त्यामुळे कोणतेही विशेष पूर्वतयारी नसलेले आणि सुरुवातीला धाडसानं आत घुसलेले बचाव पथकातील अनेक जवान अवघ्या काही सेकंदातच गुदमरून बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं बाहेर काढून रुग्णालयात दाखल करावं लागलं अशी माहिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनानं तात्काळ कोलकाता आणि दिल्लीहून विशेष ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर मागून घेतले. सध्या बोगद्यातील विषारी हवेमुळे एका जवानाला एका वेळी केवळ 15 मिनिटच आत राहण्याची परवानगी असल्याची माहिती आहे. 15 मिनिटांची एक शिफ्ट संपून जवान बाहेर येतो आणि त्याची जागा दुसरा जवान घेतो अशी माहिती आहे. कारण ऑक्सिजन सिलेंडर बोगद्यात केवळ 1च तास काम करत आहे. बाहेर ऑक्सिजन सिलेंडर साधारण 2 ते 3 तास चालतो. पण बोगद्याच्या आत मिथेनच्या स्फोटामुळे तापमान प्रचंड वाढलंय. अत्यंत उष्ण वातावरणात जवानांना काम करताना दम लागतो आणि वेगानं श्वास घेणं सुरू होतं. यामुळे हा ऑक्सिजन सिलेंडर केवळ 1 तास जात आहे. वायूंची तीव्रता इतकी घातक आहे की सिलेंडरमध्ये ऑक्सिजन शिल्लक असला तरी कोणत्याही जवानाला सुरक्षेचा उपाय म्हणून 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आत थांबण्याची परवानगी दिली जात नाहीये. या भीषण दुर्घटनेत बळी पडलेले बहुतांश कामगार हे मूळचे झारखंड, आसाम, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधून आलेले कंत्राटी मजूर होते अशी माहिती आहे, जे पोटाची खळगी भरण्यासाठी हिमालयाच्या या दुर्गम भागात काम करत होते. विशेष आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये केवळ मजूरच नाही तर प्रकल्पाच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करणारे NHPCचे 2 वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ आणि काही अभियंत्यांचाही समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आता NHPC आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या सुरक्षा उपायावर प्रचंड टीका होतीये. प्राथमिक तपासातून अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की सुमारे 4 महिन्यांपूर्वीही याच बोगद्याच्या एका भागात सौम्य प्रमाणात मिथेन गळतीची नोंद झाली होती.
परंतु सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याकडे केवळ एक तात्पुरती तांत्रिक अडचण म्हणून दुर्लक्ष केलं आणि बोगद्याच्या आत कायमस्वरूपी गॅस डिटेक्टर्स किंवा अलाराम यंत्रणा बसवण्याचे कष्ट केले नाहीत। घटना घडल्याचं समजतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली आहे। केंद्राच्या वतीनं लष्कराची मदत देण्याची तयारी दर्शवली आहे। सिक्कीम सरकारनं मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय। तसंच एक उच्चस्तरीय स्वतंत्र तपास समिती स्थापन करण्यात आली असून प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्या सर्वांचं लक्ष बोगद्यात अडकलेल्या त्या शेवटच्या 5 कामगारांच्या बचावाकडे आहे। वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी बाहेरून बोगद्याच्या आत प्रचंड क्षमतेचे एक्झॉस्ट फॅन आणि ताजी हवा सोडणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। त्यामुळे आता या 5 कामगारांना वाचवण्यात यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।